सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी ही कमी होताना दिसत नसल्याचं चित्र समोर येते। चोऱ्या, घरफोड्या, जाळपोळी पाठोपाठ आता दुकान चालक व्यावसायिकाने दुकानाच्या ओट्यावर का बसता असा राग आल्याने 10 जणांच्या टोळक्याने अशोक लक्ष्मण मोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे। सातपूर हद्दीतील कामगारनगर या ठिकाणी हार्डवेअर दुकानाचे व्यावसायिक अशोक लक्ष्मण मोरे हे आपले दुकान बंद करून जात असताना काही अज्ञात टवाळखोर दुकानाजवळ थांबले। मोरे यांनी दुकानाजवळ का थांबले अशी विचारणा केली। याचा राग मनात धरून 10 ते 12 लोकांच्या टोळक्यांनी त्यांना अचानक शिवीगाळ करून मारहाण सुरू केली। या घटनेमुळे भयभीत झालेले अशोक मोरे यांनी तात्काळ सातपूर पोलीस स्टेशन गाठत आपली तक्रार नोंदवली। मोरे यांना प्राथमिक उपचारासाठी सातपूर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठवलं। यानंतर मोरे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले। याबाबतची अधिक माहिती अशोक मोरे यांनी दिली आहे। कामगार नगर परिसरात नेहमीच अशा घटना घडत असून कामगार नगर महिला देखील सुरक्षित नाहीत। कामावरून महिला येत असतात। अशा टवाळखोरांचा मनस्ताप हा नेहमी सहन करावा लागत असल्याच्या तक्रारीही। त्यामुळे अशा टवाळखोरांवर कडक कारवाई करून परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणीही स्थानिक रहिवाशांनी केली आहे। या घटनेचा अधिक तपास सातपूर पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे। रात्री आले 10-10:30च्या आसपास। माझा अशोक मोरे रात्री 10-10:30च्या आसपास आले। मी दुकानाच्या आसपास गेलो असताना आहे ना, त्यांनी काय केलं की गाडी आली आणि दुकानाच्या समोर लावली। दुकानाच्या समोर लावल्यानंतर मी त्यांना ते दुकानाची छेडछाड करत होते सेटरबरोबर, पण मी त्यांना हटकलं की काय करताय बा। तर ते लगेच 10-11 पोरं आले आणि लगेच मारायला चालू केलं। माझ्या गळ्यात चेन होती, ती चेनही ओढून नेली आणि दुकानाची कॅश होती 5-50 हजार रुपये, ती पण कॅश घेऊन गेली आणि मारझोड पण केली। तक्रार दाखल केली का तुम्ही पोलीस स्टेशन? तक्रार केली आहे, सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होतो रात्री। तिकडनं पण तिथं पण केली आणि त्याच्यानंतर मग थोडंसं एक्सरे वगैरे काढायचा होता, सोनोग्राफी करायची होती, सिटी स्कॅन करायचं होतं। तर सिग्माला पण सोनोग्राफी सिटी स्कॅन केला आहे। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर, नाशिक।